नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा शुभारंभ करूया श्री संत जनाबाई यांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, माझा क्षीण भाग गेला, माझा क्षीण भाग गेला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, पाप ताप जाती, पाप ताप जाती, तुझे नाम ज्याचे चित्ती, तुझे नाम ज्याचे चित्ती। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, जेव्हा आपण हरीचं रूप म्हणा, हरीचं नाव म्हणा, दोन्ही एकच आहे आणि हरी नाम घेण्याचे अनेक फायदे आहेत, लाभ आहे आणि आपण अखंड हरिनाम घेतलं पाहिजे, त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे। आणि जसं आपण बघितलं अभंगामध्ये ताप हा शब्द आला आणि जर आता तुम्ही खिडकीच्या बाहेर जर बघितलं तर बाहेरचं तापमान देखील वाढलेलं आहे। तर जाणकार मित्रांना आजचा आपला विषय कळलाच असेल, तर आजचा आपला विषय पाहूया। आजचा आपला विषय आहे उन्हाळा, आला उन्हाळा आरोग्य सांभाळा, आला उन्हाळा आरोग्य सांभाळा। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला IMAचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष डॉक्टर अनिल पाचणेकर आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। नमस्कार 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 मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर अनिल पाचणेकर सर, आपण माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहात। IMA हेडक्वार्टर्स नवी दिल्ली येथे आपल्या गाठीशी जवळजवळ 38हून अधिक वर्षाचा अनुभव आहे वैद्यकीय चिकित्साचा। आपण एक यशस्वी फॅमिली फिजिशियन आहात, फॅमिली डॉक्टर आहात आणि कोविड काळात आपण जी भरीव सिंहाचा वाटा ज्याला आपण म्हणतो अशी कामगिरी आपण बजावली धारावीसारख्या क्षेत्रामध्ये। त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि शासकीय संस्थांनी देखील आपला गुणगौरव केलेला आहे, आपला सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे। आणि आपण फेलो ऑफ कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स म्हणजे FCGP देखील आहात। आपण मुंबई विभागात म्हणा, महाराष्ट्रात म्हणजेच राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या पदावर आपली सेवा दिलेली आहे। आपल्याला आपण केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी अनेक संस्थांकडून आपला सन्मान केले गेलेला आहे, पुरस्कार केले गेलेला आहे। तर यादी बरीच मोठी आहे, तर मोजकेच जे महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो। IMA मुंबईकडून आपल्याला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे IMA हेडक्वार्टर म्हणजे दिल्लीकडून, आणि IMA महाराष्ट्राकडून आपल्याला बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड हा देखील मिळालेला आहे। आणि सरांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी देखील बरेच पुरस्कार सरांना मिळालेले आहे, यादी बरीच मोठी आहे। आणि सर नियमित समाजाकरता आरोग्य शिबिरं घेत असतात, महाआरोग्य मेळावे घेत असतात। तर असे बहुगुणी असे आपले आजचे डॉक्टर आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी, उन्हाळ्याचा आपल्या आरोग्यावर म्हणा, शरीरावर म्हणा, मनावर म्हणा काय परिणाम होतो ते आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा। फार सुंदर प्रश्न आहे। उन्हाळ्याचा आपल्या आरोग्यावर, शरीरावर, मनावर काय परिणाम होतो? पहिली गोष्ट की पूर्वी आपल्याला आठवतं उन्हाळ्याला म्हणजे शाळांना सुट्टी, गावी जायचं, भरपूर खेळ खेळायचे, भरपूर छंद जोपायचे आहेत, आनंदी आनंदगडे, करवंद, जांभळं, कैऱ्या, आंबे खा, मजा करा। आणि आताचा उन्हाळा बघितला तर अबब नको तो उन्हाळा, म्हणजे शाळांना कंपल्सरी सुट्टी दिली जाते, परीक्षा पुढे ढकलल्या जातात, ऑफिसचे आवर्स बदलले जातात, वर्क फ्रॉम होम घेतलं जातं। म्हणजे या उन्हाळ्याने एवढा कहर करायला सुरुवात केलेला आहे। तर ह्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो, शरीरावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो। कारण प्रश्न असा आहे की आपल्या शरीरामध्ये एक तापमान नियंत्रक यंत्र आहे ज्याला हायपोथॅलॅमस म्हणतात, पिट्युटरी ग्लँडच्या खाली आहे ते, आणि ते शरीराचं तापमान आपल्याला नियंत्रित 98.6 वर करत असतं आणि ते थोडंफार पुढे मागे करता येतं। पण जसं बाहेरचं तापमान वाढायला लागतं तसं आपल्या त्वचेतील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्या
हीटला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात, तापमान थंड ठेवायचा प्रयत्न करतात. त्याच्या पुढेही जेव्हा आणखीन तापमान वाढायला लागतं तेव्हा ज्या घामाच्या ग्रंथी आहेत त्या घाम स्राव करायला लागतात आणि त्याचं बाष्पीभवन होऊन शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जर पुढे जर गेलं तर ते हीट रॅश येतं, शरीरावरती स्किन ते येतं, पुरळ येते, हीट क्रॅम्प्स येतात, पेटक्यात पायात पोटात गोळे यायला लागतात, हीट एक्झॉस्शन होतं, म्हणजे उष्माघात ज्याला म्हणतो आपण, की जास्त उन्हात काम केल्यामुळे, इनॲडिक्वेट पाणी पिण्यामुळे माणूस एकदम गलित गात्र होऊन जातो, थकवा येतो, काम करायला उत्साह राहत नाही, निश्चित पडून राहतो, पल्स रेट जवळ. आणि हीट स्ट्रोक म्हणजे एकदम बाउंड्री सिक्सरच, सर्व तर बाहेर जायची शक्यता जास्त असते. हे झाले आरोग्यावर, शरीरावर होणारे परिणाम. त्यात मेन म्हणजे थकवा. थकवा हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबरच तुमच्या शरीरातले पाणी जर कमी झालं, हायपोवॉलेमिया होतो, कमजोरी येते. पण त्याच्याबरोबर जर तुमच्या शरीरातले क्षारही कमी झाले जास्त घाम आल्यामुळे, कारण तापमान वाढतं, आर्द्रता आहे, आर्द्रता 60% जर वरती गेली तर तुम्ही भयंकर थकून जाता, क्षार शरीरातले कमी होतात. म्हणून क्षार शरीरातले कमी झाले म्हणून तुम्ही बघा स्पोर्ट्समन क्रिकेट खेळत असतात, फुटबॉल खेळत असतात, ते एकदम कोलॅप्स होऊन पडतात खाली, कारण पायात पेटके आलेले असतात, पोटात पेटके आलेले असतात वगैरे. तर हा प्रकार शरीरावर, मनावर आणि आरोग्यावर पूर्ण आघात करायला लागतो. तर ह्याच्यासाठी भयंकर काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. सर, आम्हाला हे पण सांगा की तीव्र हा जो उन्हाळा आहे त्याचं कारण काय, काय वाटतं तुम्हाला? खरोखरच आहे की हे माणूस निर्मितच जास्त आहे. कारण आपण पाहतो की पूर्वी कसा गारवा होता, आपण तिन्ही ऋतू अनुभवतो, भरपूर पावसाळा अनुभवतो, भरपूर हिवाळा अनुभवतो, भरपूर उन्हाळा पण अनुभवतो. पण आता ग्लेशियर्स वितळायला लागलेले आहेत. तुम्ही पाहताय बेसुमार जंगलतोड चाललेली आहे, डिफॉरेस्टेशन चाललेलं आहे, वृक्षतोड होते आहे. त्यामुळे पर्यावरणाचा फार ऱ्हास होत चाललेला आहे. कसं आहे, झाडं ऑक्सिजन निर्माण करतात, कार्बन डायऑक्साईड खेचतात. मग आता जर झाडं नाही तर मग ते कार्बन डायऑक्साईड खेचणार कोण? बरं. दुसरी गोष्ट तुम्ही पाहताय की मोठमोठे इंडस्ट्रीज तयार झालेले आहेत. त्या इंडस्ट्रीज विषारी वायू ओकतायत मोठमोठ्या बंबामधून. तर हा जो विषारी वायू शेवटी निसर्गातच जातोय, ह्या निसर्गातच तापमान वाढवतोय. पण ह्याच्यासाठी काहीतरी नियंत्रण असायला पाहिजे. तुम्ही आज पाहताय की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जोरदार चालू झालेलं आहे, सगळीकडे डेव्हलपमेंट होतात मोठमोठ्या, त्यामुळे हजारो झाडो लाखो वृक्षांची कत्तल केली जाते. डेव्हलपमेंट चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर ती पुन्हा झाडं लावली जात आहेत का तेवढी, ते फार महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा असा विचार करायला पाहिजे. आपण घराघरामध्ये AC लावतोय, फ्रीज घेतोय, ग्रीन फॉरेस्ट संकल्पना, पण त्यामुळे त्यातून जे वायू उत्सर्जित होत आहेत ते निसर्गाला हानिकारक आहेत. त्याने तापमान वाढतंय सगळ्याच आजूबाजूला. आज सर्वांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी झालेली आहे, त्यामुळे घराघरामध्ये स्कूटर आहेत, मोटरसायकली आहेत, कार आहेत, ऑटो रिक्षा, बसेस, ट्रक्स, ते धूर ओकतात, वायू ओकतात, ती वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे जर पर्यावरण नियंत्रक नसेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉप्युलेशन कंट्रोल प्रमाणाच्या बाहेर वाढत चाललेलं आहे. तुम्ही पाहताय की आज राहताना आपण बिल्डिंगा एकमेकाच्या एवढ्या जवळ आहेत की त्यांना श्वास घ्यायला पण जागा नाही आहे, सूर्यप्रकाशही घरात येत नाही. म्हणजे हे सगळं परिणाम वातावरणाचा समतोल ढासळण्यात होतो आहे आणि त्यामुळे तापमान वाढतं आहे, ग्लोबल वॉर्मिंग चालू झालेलं आहे. मित्रांनो, आपण बघतोय की डॉक्टर पाचणेकर सर आपल्याला सांगतायत की कसे वेगवेगळ्या समस्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. तर सर, समाजाने आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काय करता येईल याच्यावर? पहिली गोष्ट, आपण पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम राबवली पाहिजे. आज तुम्ही बघतायत छोटे छोटे नद्या, नाले, ओढे ते बिल्डर कन्स्ट्रक्शनसाठी बुजवले जात आहेत, त्याच्यावरती इमारती बांधकाम डेव्हलपमेंट होत आहे. मग पाणी अडणार कुठे, जिरणार कुठे, वाढणार कुठे? पर्यावरणाचा ऱ्हास कशामुळे होतोय? तर झाडं नाही आहेत. प्रत्येक सोसायटीने परवानगी देताना जर BMCने स्टिप्युलेट अमाऊंट ऑफ द ट्रीज प्लांटेड करून घेतले, ते प्रमाणित झाडं जर त्यांनी लावली तर त्या सोसायटीला परवानगी दिली जाईल, हे जर धोरण अवलंबलं तर बऱ्याच प्रमाणात आपल्याला निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल. फारच छान. डॉक्टर साहेब, उन्हाळ्याकडे वळूया. उन्हाळ्याचा जो त्रास आहे त्याची लक्षणं आम्ही कशी ओळखायची ते देखील आम्हाला सांगा. आता उन्हाळ्याचा त्रास जेव्हा तुमचं
थर्मोडायनॅमिक लेवल गडबड करायला लागते, त्यावेळेला सगळ्यात पहिला काय होतं, तुम्हाला तहान लागते. तहान लागते, घशाला कोरड यायला लागते. तहान लागून घशाला कोरड आले की भयंकर थकवा जाणवायला लागतो. थकवा जाणवता तुम्हाला कळतं की तुम्हाला घाम खूप येतोय. घामामुळे शरीराचं बाष्पीभवन होतंय, शरीर थंड राखण्यासाठी मदत होते, पण त्याच्यामुळे शरीरातले क्षार निघून जातात शरीरातून, आणि त्यामुळे शरीरातून क्षार, इलेक्ट्रोलाइट्स, पाणी या तिन्हीचं जेव्हा कॉम्बिनेशन कमी व्हायला लागतं, त्या स्नायू आखडायला लागतात, स्नायूंना पेटके यायला लागतात. मग ते पायात असून दे, पोटात असून दे, मानेत असून दे, आणि मग तुम्ही कळवळायला लागता. मग ही जी लक्षणं आहेत ती ओळखायची की तुम्हाला हीट उष्माघात व्हायला लागलेला आहे, उष्णतेचा त्रास व्हायला लागलेला आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही लगेच शेडमध्ये जाणं, थोडी रेस्ट घेणं, व्यवस्थित पाणी पिणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि घरातल्या घरात तुम्ही ओरल रिहायड्रेशन सोल्युशन तयार करू शकता की 1 ग्लास पाण्यात 250 ml पाण्यात 3 चिमूटभर मीठ आणि 1 चम्मच साखर जर टाकली तर ते ओरल रिहायड्रेशन सॉल्ट तुम्हाला फार बिना खर्चाचं, स्वस्त आणि मस्त, फार तुम्हाला ताकद देऊ शकतं, प्रसन्न करू शकतं, आणि तुम्ही बाकीचे उरलेली कामं योग्यरित्या हाताळू शकता, आजारी न पडता, आजारी न होता. फारच छान. डॉक्टर पाचणेकर सर आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. तर उन्हाळ्याविषयी चर्चा सुरू आहे. श्री संत जनाबाई यांचा एक अभंग इथे आठवतो. गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती, गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती, सर्व सुखांचा आगर उभा असे विटेवर, उभा असे विटेवर. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आजचा आपला विषय आहे आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत माजी राष्ट्रीय जे उपाध्यक्ष आहेत IMA हेडक्वार्टर्स नवी दिल्ली येथे डॉक्टर अनिल पाचणेकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न असा आहे की हा जो उन्हाळा आहे ज्याच्याविषयी आपण चर्चा केली तो सुसह्य करण्यासाठी किंवा त्याचा प्रतिकार आपण कसा करावा त्याविषयी आम्हाला सांगा. उन्हाळा सुसह्य केला तर उन्हाळ्याचा आनंदही घेता येतो. जर करायचं झालं तर आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करू शकतो की उन्हाळ्यामध्ये जर शक्यतो तुम्ही जर व्यायाम करत असाल तर तो सकाळच्या वेळात उरकून घ्या. त्यात मग ते चालणं असून दे, सायकलिंग असून दे, व्यायाम असून, योगासनं असून दे, सूर्यनमस्कार असून देत वगैरे, पोहणं असून दे, आणि इंडोअरसाठी जास्त जा. त्याच्यासाठी तुम्ही शक्यतो झुंबा वगैरे, एरोबिक्स हे इंडोर करा. आपण काय करतो, उन्हामध्ये थकवा असतो, उन्हाळा भरपूर पडलेला असतो, अशा वेळेला बाहेर पडताना शक्यतो तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या की छत्री घेऊन बाहेर पडायचा प्रयत्न करा, गॉगल घ्या, व्हाईट सुती कपडे घाला. त्याने काय होतं, लाईट रिफ्लेक्ट होते आणि ते तुमच्या शरीरावरती लाईट परिणाम करत नाही. दुसरी गोष्ट, आपण जो आहार घेतोय त्याच्यावर जर खूप नियंत्रण ठेवलं चांगलं की तळलेले तेलकट पदार्थ अवॉइड केले की जे पाणी जास्त खेचतात, एरेटेड ड्रिंक्स वॉटर जे पाणी जास्त खेचतात, हे कारण त्यात शुगर वगैरे भरपूर असते, मग त्या गोष्टीने तुम्हाला आणखीन तहान लागते आणि विपरीत परिणाम घडायचा प्रयत्न होतो. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करायचं की आपलं जे साधं ताक, कोकम सरबत, लिंबू पाणी, नारळ पाणी, ताटगोळा ह्या अशा पदार्थाचा उपयोग करा. शक्यतो शेडमध्ये काम करायचा प्रयत्न करा. शेडमध्ये जर काम केलं तर तुम्हाला तेवढा डायरेक्ट अंगावरची चटका बसणार नाही, रॅश येणार नाहीत, क्रॅम्प्स येणार नाहीत, शरीरात पाणी कमी होऊन उष्माघात होणार नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या उष्माघाताचा प्रतिकार करण्यासाठी फार उपयोगी आहेत. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला ढोबळमानाने उन्हाळ्यात कुठले आजार होऊ शकतात त्याविषयी पण थोडं सांगा. आजारांची नावं किंवा हा मला वाटतं फारच सगळ्यांसाठी आवश्यक असा प्रश्न आहे. कारण उन्हाळा म्हटलं की माणूस बाहेर पडलेला असतो कामानिमित्त, घाम येत असतो, चिकचिक दगदग झालेली असते वगैरे, त्यामुळे थकवा जाणवा लागलेला असतो, चिडचिड आलेली असते, मनात एक प्रकारचं नैराश्य आलेलं असतं, मनात कॉन्सन्ट्रेशन होत नसतं. मग अशा वेळेला
समोर बर्फाचा गोळा दिसला आणि सरबत दिसलं की माणूस सगळं काय विसरून त्याच्यावर तुटून पडायचा प्रयत्न करतो. आणि हे जर जेव्हा तो तुटून पडतो तेव्हा तो आ बैल मुझे मार ह्या उक्तीप्रमाणे आजाराला आमंत्रण देत असतो. कारण ते पाणी जर निर्जंतुक नसेल, त्या पाण्यामध्ये जर जंतू असतील, तो बर्फ जर निर्जंतुक पाण्यापासून बनवलेला नसेल, त्या पाण्यामध्ये जर विषाणू मिसळलेले असतील, ते सरबत जर मल याच्याप्रमाणे विष्ठाप्रमाणामध्ये जर थोडंसं काय कॉन्टॅक्टमध्ये आला असेल तर आता ह्याचे परिणाम तुम्हाला पहिला होणार. तर ते जंतू पोटात गेल्यामुळे तुम्हाला होणार फूड पॉयझनिंग, ज्याला म्हणतो आपण गॅस्ट्रोएंटरायटिस. त्यामुळे तुम्हाला उलट्या होणार, जुलाब होणार, पोटात कळ येणार, शरीरात पाणी भयंकर प्रमाणात कमी होणार, विकनेस येणार, ग्लानी येणार. ह्याला गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणतात. हा फार मोठा आजार उन्हाळ्यात होतो, कारण आपण हे बर्फाचं पाणी, गोळा, सरबत, विविध प्रकारचे आईस्क्रीम जे स्टँडर्ड नसतात ते खातो आणि आजाराला बळी पडतो. दुसरी गोष्ट तुम्ही पाहता की मलमूत्रद्वारे तुम्हाला टायफॉइड होतो आणि टायफॉइड झाल्यामुळे पोटात कळा येतात, ताप जवळजवळ 7 दिवस 14 दिवस 21 दिवस ताप तुम्हाला त्रास द्यायला लागतो. तिसरी गोष्ट तुम्हाला कॉलरा होतो. कॉलरामध्ये पोटात कळ येऊन पाण्यासारखे जुलाब होतात, एकदम शरीराची परिस्थिती गंभीर होण्याचा धोका असतो. तर हा कॉलरा तुम्हाला जीवघेणाही ठरू शकतो जर तुम्ही योग्य वेळ डॉक्टरांकडे नाही गेलात, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही झालात, शरीराची पाण्याची पातळी व्यवस्थित सांभाळली नाहीत, हायपोवॉल्युमिया जो तुमचा झालेला असो तो व्यवस्थित सांभाळला नाही, तो तुमच्या अंगावरती भेटू शकतो. तुम्हाला उन्हाळ्यात काय होतं की आपल्याला खाण्यापिण्यातून व्हायरल हेपॅटायटिस, कावीळ होते, जे पिवळं होतं, येलोइश डिस्कलेशन होतं, स्किन अँड स्क्लेरा, डोळ्याच्या खाली आणि स्किन पिवळी दिसायला लागते. इथे भूक मंदावते, जेवण जात नाही आहे, भयंकर विकनेस येतो, कमजोर येते. तर व्हिटॅमिन ए आणि ई हा प्रकार तुम्हाला भयानक त्रास देऊ शकतो. आता कसं होतं की बर्फाचं पाणी आणि गोळा, सरबत हे तुमचा गळ्यावरती आघात करतं, जे फॅरेंजायटिस होतं, टॉन्सिलायटिस होतं आणि त्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला, कफ, व्हायरल फिवर याचा वारंवार उन्हाळ्यात सामना करावा लागतो. बरोबर. मित्रांनो, आपण एकेका संस्थेद्वारे जाऊया. पोटाविषयी आधी सरांकडून माहिती घेऊया. मग अशा वेळेला पोटाचे जे त्रास, आजार तुम्ही सांगितले, त्याच्यावर उपाय काय किंवा आम्ही कशी काळजी घ्यायची त्याविषयी आम्हाला सांगा. कसं असतं की जेव्हा तुमच्या पोटात दुखायला लागतं, कळ यायला लागतात, काही वेळेला सुरुवातीला उलट्या चालू होतात, काही वेळेला सुरुवातीला लूज मोशन चालू होतात, अशा गोष्टीकडे आपण घरातल्या रेमेडीज वापरायचा प्रयत्न करतो. पण त्यावेळेला काही वेळेला घरातल्या रेमेडीज काम करत नाही आणि शरीरातली पाण्याची पातळी खालवायला लागते. आणि शरीरातली पाण्याची पातळी कारण काय होतं की उलटी आणि जुलाबातून शरीरातलं पाणी कमी व्हायला लागतं, ज्याला हायपोवॉल्युम म्हणतात. ही डेंजरस कंडिशन यायला लागते आणि हायपोवॉल्युममध्ये माणूस एकदम थकायला लागतो, गळायला लागतो, भयंकर वीक फील करायला लागतो, त्याचे पल्स पण लो होऊन जातात, ब्लड प्रेशरही डाऊन होतं. मग अशा वेळेला जर तुम्ही डॉक्टरांकडे लवकर नाही पोचवलं त्याला, तर त्याच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते. हा जो प्रकार आहे तो. मग अशा वेळेला जर डॉक्टरांकडे गेलं, त्याला उलटी बंद होण्याचं इंजेक्शन दिलं, जुलाब बंद होण्यासाठी अँटीबायोटिक्स दिले, IV ड्रिप्स वगैरे लावलं, त्याला पाण्याची त्याची पातळी व्यवस्थित वाढवली, त्याचा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स जर व्यवस्थित सांभाळला, तर त्याला जो त्रास होतोय, थकवा, क्षार कमी झालेलं, हे सगळं जर व्यवस्थित भरून निघालं, सप्लिमेंट्स व्यवस्थित मिळाले, तर विल बिकम ऑलरेडी इन 1 डे इटसेल्फ. फारच छान. या मुद्द्याकडे सर आपण पुन्हा वळूया. यावेळेला आता आपल्याला प्रेक्षक मित्रांचा फोन आहे, पुण्याहून फोन आहे. सुधीर जुन्नरकर यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय सर. हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक होण्याचे चान्सेस कुठल्या सर्कमस्टान्सेस मध्ये जास्त होतात, वाढतात? ओके, बरोबर. ही स्ट्रोक आणि सनस्ट्रोक कुठल्या? पण तुमचा प्रश्न असा आहे की सनस्ट्रोक जो असतो त्याने ते सन एका जागेवर पडल्यामुळे लालसरपणा येतो, त्याला आपण सनस्ट्रोक म्हणतो. पण हिट स्ट्रोक जो असतो तो हिट स्ट्रोक कसा होतो की थंड तापमानातून तुम्ही एकदम मोठ्या तापमानावरती एक्सपोजर झालात, काश्मीरमधून स्वीडनमधून तुम्ही डायरेक्ट एकदम चंद्रपूरला पोहोचलात 45 डिग्रीमध्ये, आणि त्यावेळेला तुमची जे शरीराची जी अवस्था होते त्याला हिट स्ट्रोक म्हणतात, की जिथे तापमान अचानक वाढलेलं असतं, त्यामुळे अंगाची लाई झालेली असते, अंग भयानक गरम झालेलं असतं, संपूर्ण शरीरच रेड झालेलं असतं, आणि अशा वेळेला तुम्हाला कानशिला अशी गरम होतात, अंगातून गरम गरम वाफा बाहेर पडतात, चक्कर यायला लागते, भोवळ यायला लागते, तुमची जी मानसिक संतुलन बिघडायला लागतं,
तुम्हाला जी निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यावरती परिणाम व्हायला लागतो, तुम्हाला भोवळ यायला लागते, चक्कर यायला लागते. आणि ह्या हीट स्ट्रोकमुळे जर लवकरात लवकर उपाययोजना केली नाही, ही इमर्जन्सी ICUमध्ये करायची उपाययोजना आहे, ती अर्ध्या तासाच्या आतमध्ये जर केली नाही तर तुम्हाला अपस्मार म्हणजे फिट येण्याची शक्यता असते, लकवा मारण्याची शक्यता असते, हार्टला त्रास होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. तर ही स्ट्रोक हा फार मोठा आजार आहे आणि याची फार लवकर काळजी घेणं गरजेचं आहे. इथे तुम्ही दुर्लक्ष जराही करू शकत नाही आयुष्यात. फारच छान. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारत राहा. सर, आता जी हीट स्ट्रोक रिलेटेड आपल्याकडे प्रश्न आला, तर त्याशी निगडीत जी एक आपल्याकडे स्लाइड आहे ती आपण बघूया आणि सर आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा काय करावं आणि काय करू नये. तर काय सांगा सर? तर कसं आहे की आपण जे हीट स्ट्रोक पहिला घेतोय, पण हीट स्ट्रोक पहिला न घेता आपण अगोदर पहिला हीट रॅश घेऊया, खालून वरती जाऊया. कारण हीट रॅशमध्ये कसं होतं की तुम्हाला पुरळ लागते शरीरावरती जास्त उन्हामुळे, आणि ती पुरळ त्याला हीट रॅश असं म्हणतात. आणि हीच पुरळ जर तुम्ही दुर्लक्षित केली तर आपल्या ज्या त्वचेला छिद्र आहेत शोषणासाठी आणि घामासाठी, ते जर बंद झाले, त्यात माती आणि धूळ जाऊन, तर तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. आणि इन्फेक्शन झाल्यामुळे हीच पुरळ पुढे मोठ्या प्रमाणात फोड तयार करते. आणि फोड तयार जर व्यवस्थित औषध गोळ्या नाही घेतल्या तर ते ऑपरेशनसाठी पण जायला लागतं आपल्याला. तर ह्याला म्हणतात हीट रॅश. आणि ह्या हीट रॅशमध्ये तुम्हाला काखेमध्ये, ब्रेस्टच्या खाली, जांघेमध्ये आणि मानेवरती, पोटावरती पुरळायला लागते. दमट हवामानामुळे तिकडे फंगस इन्फेक्शन होऊ शकतो, एक्झिमा होऊ शकतो. हीट रॅशची लक्षणं झाली. आता ह्याच्या पुढचा येतो तो हीट सनबर्न. सनबर्नमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की डायरेक्ट सनलाईट पडते आणि त्यामुळे तो तेवढा पार्ट चेहऱ्याच्या वगैरे एकदम लालसर होतो, नाकावरती एकदम, आणि जळल्यासारखा वाटतो. त्याला सनरेज म्हणतात. आणि हीट क्रॅम्प्समध्ये तुम्हाला माहितीच आहे की जे स्पोर्ट्समन खेळतात क्रिकेट आणि फुटबॉल अचानक पडतात खाली, कारण ते लॉंग स्टँडिंग सनमध्ये एक्सपोजर काम करत असतात. पण शरीरात पाणी कमी जातं, त्यामुळे पाणी कमी होतं, क्षार कमी होतं आणि स्नायूंना पेटके येतात. तर त्याला आपण म्हणतो हीट क्रॅम्प्स म्हणतो. आता ह्याच्या पुढची स्टेप आहे ते उष्माघात, हीट एक्झॉशन. आता हीट एक्झॉशन म्हणजे काय, तर आपण ते बघितलं की आपण भरपूर वेळ उन्हात उभे आहे, काम करतोय. जे पोलीस आहेत, मिलिटरी आहेत, रोड कन्स्ट्रक्शन आहेत, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत, शेतकरी आहेत वगैरे, फायर फायटर्स आहेत, हे आपण सगळे बघतो की लॉंग स्टँडिंग काम करत असतात उन्हामध्ये. आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात पाणी कमी व्हायला लागतं, शरीरात पाणी कमी व्हायला लागतं आणि मग घाम पण यायला लागतो. पाणी कमी झालं, क्षार पण कमी झालं आणि मग त्यांना ते थकवा जाणवायला लागतो, नैराश्य जाणवायला लागतो, चिडचिडपणा यायला लागतो, मळमळ लागतं, उलट्या यायला लागतात, भूक मंदावते, झोप येत नाही बरोबर, भयंकर त्रास व्हायला लागतो. आणि अशा वेळेला त्यांचं जे पल्स रेट आहे तोही फास्ट व्हायला लागतो, ब्रिदिंग शॅलो व्हायला लागते लवकर, म्हणजे ती थकण्याची सगळी लक्षणं की एकदम थंड निस्तेज पडायला लागते. हा उष्माघाताचा खरा प्रकार. हा उष्माघाताचा खरा प्रकार की ह्याच्यामुळे तुमच्या शरीराला भयंकर ताणतणाव होण्याची शक्यता असते वगैरे. अशा वेळेला पटकन लवकरात लवकर त्याला ओव्हर रिहायड्रेशन सोल्युशन देऊन आणि शेडमध्ये घेऊन त्याला रेस्ट देऊन, गरज पडली तर IV इंजेक्शन्स वगैरे देऊन, IV ड्रिप्स देऊन त्याला आपण व्यवस्थित बाहेर आणू शकतो. आणि मग ही स्ट्रोक तर आहेच. ही स्ट्रोक म्हणजे एकदम डायरेक्टच तुम्ही एक्सपोज होता मोठ्या टेम्परेचरला, 103, 104, 105. आणि अशा वेळेला शरीरात सगळं पाणी एकदम शरीर सामना करत नाही, आपलं तापमान नियंत्रक थर्मोरेग्युलेशन कोलमडतं आणि तुम्ही एकदम नैराश्याच्या गर्तेत जाता. तिकडे तुम्हाला सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती आघात होतो, तुमच्या कार्डिओ सिस्टीमवरती आघात होतो. आणि जर तुम्ही कोमॉर्बिड कंडिशन्स, डायबिटीस, हायपरटेन्शन वगैरे, किडनी डिसीज वगैरे, तर बोलणं नकोच, एवढा त्रास होण्याची शक्यता असते. बरोबर. मित्रांनो, असेच तुम्ही छान प्रश्न आम्हाला विचारा, त्याच्यामुळे आपल्याला सरांकडून जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त ज्ञान घेता येईल. तर तुम्ही या जे महत्त्वपूर्ण स्लाइडचे फोटो काढलेच असेल, तर सर पुढे जाऊन तुम्ही श्वसन संस्थेशी निगडीत जे उन्हाळ्यात त्रास होतात ते आम्हाला सांगत होतात, त्याविषयी थोडं सविस्तर सांगा, कारणाविषयी देखील सांगा. नक्की. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण कसं असतं की उन्हाळा म्हटला की घशाला कोरड पडते
घशाला कोरड पडते की लगेच आपण बर्फाचा गोळा, सरबत, ज्यूस, विविध प्रकारचे आईस्क्रीम आणि त्याचबरोबर बाहेरचे तळलेले का माहीत आहे, मग त्या उन्हाळ्यात तुम्हाला ते तळलेले आणि जे पदार्थ खाण्याची, मसालेदार पदार्थ खाण्याची बाहेर फार हे लागते, चढावड लागते आणि ते खाल्लं की सगळ्यात पहिला काय होतं की तुमचा गळा खराब होतो. गळा खराब झाला, व्हायरल इन्फेक्शन असतंच, तेच अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शनमध्ये येतो, कारण तुमची इम्युनिटी कमी झाली की तुम्हाला सर्दी होते. मग सर्दी, गळा खराब हे तुम्हाला अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शनमध्ये घेऊन जातं. त्याच्यामध्ये खोकला येणं, वरचेवर ताप येणं, अंग दुखणं वगैरे. आणि हा जर आजार तुम्ही योग्य प्रकारे औषध गोळ्या नाही घेतल्यात आणि योग्य परत परत ते चालू ठेवलं की बर्फाचा गोळा खाणं आणि बाहेरचं खाणं आणि तेलकट खाणं आणि जर शरीराची काळजी नाही घेतली, डॉक्टरकडे नाही गेलात, कोर्स नाही केलात औषध गोळ्यांचा व्यवस्थित, गरम पाण्यात मीठ घालून त्यांनी जर गुळण्या नाही केल्यात, रात्री झोपताना ब्रश नाही केलात, तर हा आजार खाली उतरतो शरीराच्या आणि तुम्हाला न्यूमोनायटिसच्या आजाराला, ब्रॉन्कायटिसच्या आजाराला सामोरं जावं लागतं, ज्याला आपण ब्रॉन्कोलायटिस म्हणतो. आणि मग हा आजार तुम्हाला जिथे 2 दिवसात 3 दिवसात बरा होणार आहे तो तुम्हाला 7-8 दिवस अडकवून ठेवतो. तर योग्य वेळीच जर काळजी घेतलीत, वेळीच जर पावलं उचललीत तर तुम्ही ह्या प्रसंगावरती सहजासहजी मात करू शकता आणि सुखी आनंदी राहू शकता. छान. मित्रांनो, मराठीतली म्हण आठवते, वेळेत घातलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. तर हा संदेश इथे घेऊया आणि एक वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आज आपला विषय आहे आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष IMA नवी दिल्लीचे डॉक्टर अनिल पाचणेकर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर साहेब, आम्हाला त्वचेचे जे विकार उद्भवतात उन्हाळ्यामध्ये त्याविषयी सांगा. त्वचेची जर काळजी घेतली तर पहिली गोष्ट विकारात उद्भवणार नाही. त्वचेकडे दुर्लक्ष करता म्हणून तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो. आता सांगतो कसं ते. कारण कसं होतं, उन्हाळ्यात घाम भरपूर येतो, शरीर चिपचिपी होतं, तुम्हाला उन्हाळ्याच्या त्रासामुळे शरीरावरती लालसर पुरळ यायला लागते वगैरे. आता इथे शरीर चिपचिपे झालं आणि ते थंड झालं की जर धूळ माती उडत असेल आणि ती जर त्याच्यात गेली आणि ती जर तुम्ही व्यवस्थित आंघोळ करून सकाळ संध्याकाळ धुतली नाहीत तर ते छिद्र ब्लॉक झाल्यामुळे त्यात इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शनचं रूपांतर फोडात होतं, ज्याला पायोडर्मा म्हणतात. आणि हा पायोडर्मा जर वेळीत उपचार करून संपवला नाही तर तो एकमेकाशी कनेक्ट होत जातो पुढे आणि त्यात मोठ्या पायोडर्मात कार्बनकलमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते. आणि मग ह्याच्यासाठी मग फक्त सर्जरी हा एकच उपाय राहतो. तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जे सांगतो ते फार लक्षपूर्वक ऐका की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काखेत घाम येतो, जांघेत घाम येतो, ब्रेस्टच्या खाली घाम येतो, मानेवरती घाम येतो, पोटावर छातीवरती घाम येतो, इथे तुम्हाला पुरळ यायला लागते, जिथे स्किन टू स्किन चिकटते तिथे तुम्हाला दमटपणा असतो आणि त्या दमटपणामुळे फंगस वाढायला लागतं आणि त्या फंगसचं एक्झिमामध्ये रूपांतर व्हायला लागतं. आणि तर ह्या गोष्टी उन्हाळ्यात खूप घडत असतात. मग आता ह्याला उपाय काय? उपाय हा फार साधा, सिंपल, घरगुती, सगळ्यांना परवडणार आहे. काय तर सकाळ संध्याकाळ 2 वेळा स्वच्छ आंघोळ. जर तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 वेळा स्वच्छ आंघोळ केली तर तुमच्या अंगावरचा घाम, मळ सगळा निघून जाईल, शरीर ताजा होईल, शरीराला मोकळेपणाने श्वास घेता येईल. दुसरी गोष्ट, दररोज कपडे बदली करावे, कळकट मळकट कपडे घालू नयेत, साफ धुतलेले कपडे घालावेत. जीन्सच्या पॅन्ट्स तर बिलकुल वापरू नयेत उन्हाळ्यात, कारण कसं असतं जीन्सच्या पॅन्ट्सना घाम भरपूर येतो, फंगस इन्फेक्शन वाढतं आणि आपण जीन्सची पॅन्ट दररोज धुत नाही. बहुतेक लोक ते 2-3 वेळा ती जीन्सची पॅन्ट घालतात, त्यामुळे जीन्सच्या पॅन्टला आतून ते फंगस इन्फेक्शन चिकटलेलं असतं. तीच पॅन्ट परत घातली की ते परत ते फंगल इन्फेक्शन होतं, परत ते फंगल इन्फेक्शन वाढायला लागतं. म्हणजे पुन्हा एरे माझ्या मागल्या. म्हणजे तुम्ही काही करा पण ते तुम्हाला ते काही सोडत नाही आणि मग तुम्ही डॉक्टरकडे बोंब करता, काय डॉक्टर साहेब आराम पडत नाही आहे,
काय होतंय. अहो पण तुम्ही काय करताय, तुम्ही 2 वेळा आंघोळ घेताय का व्यवस्थित, शरीर साफ ठेवताय काय, जे जीन्सच्या पॅन्टी नको सांगितलेल्या तुम्ही घालताय ना त्या परत परत वगैरे. मग ह्या जर तुम्ही पाळलात. पूर्वी कसं होत असतं, आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो तेव्हा 5-6 दिवसाच्या कोर्समध्ये फंगल इन्फेक्शन पूर्णपणे बरं होत होतं. पण आता त्याला एवढं रेजिस्टन्स झालेलं आहे की यू हॅव टू टेक द मेडिसिन फॉर द नियरली लोकल ॲप्लिकेशन फॉर द 1 मंथ टुगेदर ऑल टुगेदर, आणि तरच ते कंट्रोलमध्ये येतं. तर लोकांना कसं वाटतं की तूप खाल्ल्याबरोबर रूप आला पाहिजे. तूप खाल्ल्यावर रूप येईल, पण त्यासाठी तुम्ही स्वतः सजग राहा, जागरूक राहा आणि डॉक्टरांनी दिलेले नीतिनियम जर व्यवस्थित पाळलेत तुम्हाला आराम 100% पडेल, याची गॅरंटी मी देतो. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे टाईट जीन्स आपल्याला घालायची नाही, जीन्स घालायची नाही, पेन्सिल जी जीन्स आहे नवीन नवीन प्रकार ते घालायचे नाही आहेत. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला धारावीतून फोन आहे. शिवदास माने यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय. आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय आम्हाला? आवाज येतोय. हॅलो. हा बोला सर. सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद करा. आवाज येतोय शिवदास माने साहेब, आवाज येतोय. सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद करा. तुम्ही सलग बोलत राहा. प्रश्न विचारा सलग. हॅलो. हा बोला बोला. पुढे बोला. सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा डॉक्टर. बोला ना. नाही बोलत नाही समोर नको. बोला बोला बोला. आम्ही बोलतो आहे. हॅलो. हा बोला बोला. सलग प्रश्न विचारा. त्यांनी बरं, विचारत नाही, बोलत नाही. बहुतेक आवाज येत नाही आहे, तर आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूया. डॉक्टर साहेब, जे उन्हाळ्यामध्ये स्किन काळवंटे, त्वचा काळवंटे, तर त्याच्यापासून कसं संरक्षण करायचं त्याविषयी आम्हाला सांगा. स्किन टॅनिंग. स्किन काळवंटे कारण कसं असतं, डायरेक्ट सनरेज स्किनवरती पडतात. उदाहरणार्थ आपण जे गालाच्या वरती म्हणतो, नाकावरती म्हणतो, कपाळावर म्हणतो, चीनवरती म्हणतो किंवा हातांच्या बोटांवरती वगैरे येते. मग अशा वेळेला उन्हात जाताना जर आपण जर सनस्क्रीन व्यवस्थित लावली, सनस्क्रीन हा रिफ्लेक्ट करतो प्रकार, तर त्यामुळे त्या उन्हाचा तेवढा तुमच्यावरती मारा पडत नाही. स्किन सॉफ्ट राहते, स्किन ड्राय होत नाही, त्यामुळे स्किन जळत नाही आणि उष्णतेपासून सनस्ट्रोकपासून लांब राहता येतं. आणखीन प्रकार म्हणजे की तुम्ही जेव्हा घरी जाता, आंघोळ करण्याच्या अगोदर जर एखाद तास जरा तुम्ही थोडं खोबरेल तेल वगैरे लावलं शरीराला, अंगाला वगैरे ते, आणि त्याच्यानंतर जर 1 तासाने आंघोळ केलीत तर तुमची स्किन सॉफ्ट, कोमल, मऊ राहते. फारच छान. डॉक्टर साहेब, धारावीतून जो आता आपल्याला फोन आलेला शिवदास माने यांचा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यात जी लघवीला जळजळ होते, तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन हवं होतं. शिवदास माने साहेब, फारच सुंदर प्रश्न आहे. उन्हाळ्यात लघवीला जळजळ होणं हा प्रकार एवढा कॉमन आहे की लोकांना कळतच नाही की चूक आपली आहे. ते डॉक्टरकडे येतात, साहेब हे का होतंय? अहो बाजीराव, तुम्ही पाणीच पित नाही आहात. पाणी किती पिता? शरीराला 4 ते 5 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. हां, तुम्ही नाही, मी साहेब मी 3-4 ग्लास पाणी पितो. आता 1 ग्लास जर 500 मिलीचा पकडला तर 2-3 ग्लास 3-4 ग्लास म्हणजे 2च लिटर झालं. बाकीचे 2-4 लिटर येणार कुठून? तर शरीराला पाणी जर कमी मिळालं, पाणी कमी मिळाल्यामुळे तुम्हाला लघवीला व्हायला त्रास होतो. लघवीला त्रास झाल्यामुळे लघवीची जागा ड्राय राहते, तिकडे इन्फेक्शन पकडतात आणि तिकडे जळजळ करायला लागतं. आणि ह्याच्याबरोबर जर तुम्ही डायबिटिक असाल, हायपरटेन्सिव्ह असाल, हार्ट डिसीजवाले असाल, किडनी प्रॉब्लेमवाले असाल, तर मग बोलणं न लगेच की ह्याचा गुंता दिवसेंदिवस वाढत जातो आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याचा पहिला नियम की बाहेर पडताना व्यवस्थित पाणी पिऊन निघणं. दर अर्धा तासांनी 1 तासांनी जरी तुम्ही एसीमध्ये काम करत असाल, एसीमध्ये काम करणारा हा मोठा त्रास होतो की त्यांना वाटतं मी एसीमध्ये मला घाम येत नाही, मला काय प्रॉब्लेम होत नाही, आणि ते पाणी पित नाही, आणि ते पाणी पित नाही, मग ते एकदम संध्याकाळी एकदम त्यांना थकवा यायला लागतो, गळ्यासारखं वाटायला लागतं, क्रॅम्प्स यायला लागतात वगैरे. आता माझ्याकडे काल मुलगी आली होती, तर बारीकशी होती, तर म्हटलं मला म्हणते भयंकर हात दुखतोय वगैरे, काय कळत नाही. तर म्हटलं तू काय वजन उचलतेस का, काही मोठं काम केलंस का? ते म्हणाले नाही म्हणून वगैरे. तर म्हटलं तू काय करते? म्हणजे मी मॉलमध्ये काम करते. म्हणजे मॉलमध्ये काम करते, तुझी ड्युटी आवर्स काय? तर म्हणजे 12 तास आहे. आता 12 तास ड्युटी आवर्स आहे, तर तू पाणी किती वेळा पिते? पाणी कमीच पिते, कारण ते एसी असतं, तुम्ही फक्त उभे राहता 12-12 तास, पण ते एसी असतं, पाणी कमी पितं. आणि पाणी कमी झाल्यामुळे काय होणार? डिहायड्रेशनमुळे काय होणार? क्षार कमी झाले, इलेक्ट्रोलाइट्स, तुम्हाला क्रॅम्प्स यायला लागले. बरोबर. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे
चूक आपलीच असते की आपण पाणी पिणं फार गरजेचं आहे. तर शिवदास माने साहेब, लघवीला जळजळतं, पाणी कमी प्यायल्यामुळे पाणी भरपूर प्या, लघवी साफ ठेवा, तुम्हाला त्रास होणार नाही. आणि जर असेल तर इन्फेक्शन असेल तर लघवी तपासून घ्या. CBC आणि लघवी तपासलं तर आपल्याला कळेल की काय इन्फेक्शनचा पार्ट असेल तर त्याची आपण काळजी घेऊ शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब, तुम्ही तपासणीचा भाग पण आता जोडलात. तर बेसिकली जर कोणाला तपासण्या करायच्या असतील तर आत्ता जसं सांगितलं तसं उन्हाळ्यात कुठल्या तपासण्या कराव्या, म्हणजे जेणेकरून काही संक्रमण आहे की नाही, इन्फेक्शन आहे की नाही, तर त्यासाठी जर तुम्हाला सर्दी खोकला ताप असेल तर साधी CBC, ESR आणि युरिन एवढं इनफ असतं त्यासाठी. त्याच्यापुढे जर ताप उतरत असेल तर मलेरिया, टायफॉईड, आणि जर थंडी वाजून ताप होत असेल तर डेंग्यू, आणि अंगावरती रॅश येत असेल तर लेप्टोस्पायरोसिस, ह्या गोष्टीचा थोडक्यात तपास करणं गरजेचं असतं. पण जर तुम्ही डायबिटिक असाल, किडनीला प्रॉब्लेम होण्याचा धोका असेल, समजा जास्तच तुम्हाला डिहायड्रेशन झालेलं असेल तर किडनीला फटका बसू शकतो. मग अशा वेळेला तुमचा ब्लड युरिया नायट्रोजन, सिरियम क्रिएटिनिन तपासणं फार गरजेचं असतं. कारण सिरियम क्रिएटिनिन जर वाढायला लागलं तर तुम्हाला ॲक्यूट किडनी डिसीज ह्या प्रकारच्या रोगाला समोर जावं लागतं की ज्याने किडनीला सूज आलेली असते आणि त्यामुळे माणूस थकायला लागलेला असतो, हातापायाला सूज यायला लागलेली असते, चेहऱ्यावरती सूज यायला लागलेली असते, त्याची कार्यक्षमता पूर्णपणे ढासळायला लागलेली असते आणि हे त्याला स्वतःला कळत नाही. कारण तो नेहमीचं व्यवस्थित काम थोडंफार करत असतो. तर त्यामुळे डॉक्टरला सजग राहून या गोष्टीचा तपास करायला लागतो की याला मळमळतं का, याला उलटी का येते, हा थकतोय का, ते ब्लड युरिया नायट्रोजन, क्रिएटिनिन हे फार महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्हाला येलोइश डिस्कलरेशन दिसलं असेल डोळ्यावरती, लघवीमध्ये, तर तुम्ही कावीळचा तपास, बिलिरुबिन, HGOT, HGPT तो करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला कळून येईल की कुठल्या प्रकारे आपल्याला जायला पाहिजे. टायफॉईडचा तर आजार आपण टायफॉईड करून तपासून घेऊ शकतो. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर साहेब आपल्याला उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासाविषयी, कुठल्या तपासण्या केल्या पाहिजे, उपाय काय आहेत आणि कसे टाळायचे, प्रतिबंध याच्याविषयी देखील माहिती देत आहेत. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मित्रांनो, आज आपली चर्चा सुरू आहे उन्हाळ्याविषयी आणि आज आपला विषय आहे आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत IMAचे असे डॉक्टर अनिल पाचणेकर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला याविषयी जाणायला आवडेल की उन्हाळ्याचा त्रास कोणाकोणाला होऊ शकतो, म्हणजे वयोगट आणि स्त्री पुरुष कोणामध्ये जास्त बघायला मिळतो ते पण आम्हाला सांगा. हा प्रश्न खरोखरच फार सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. कारण कसं असतं की हीट वेव्ह जी आहे, उष्माघात, उन्हाळ्याचा त्रास, हा लहान मुलांना 1 ते 5 वयोगट त्यांना होण्याचा जास्त त्रास असतो. आणि 65 वर्षावरील व्यक्तींना, मी आता वृद्ध म्हणत नाही 65 वर्षावरील व्यक्तींना, कारण आता वृद्धत्वाची व्याख्या 80 पर्यंत गेलेली आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणून सांगतो, 65 वर्षावरील व्यक्तींना होण्याची शक्यता असते. कारण कसं असतं, 1 ते 5 मध्ये त्यांची इम्युनिटी तेवढी डेव्हलप झालेली नसते आणि त्यामुळे त्यांना ह्या रोगराईपासून वाचवायचं असतं आपल्याला. म्हणून आपण त्यांना वॅक्सिनेशन वगैरे देत असतो की त्यांची इम्युनिटी डेव्हलप व्हावी म्हणून, बरोबर की नाही. आणि म्हणून मुलांना असं एकटं सोडू नये कारमध्ये वगैरे ते की जिथे हीट जास्त लागू शकते. वारंवार पाणी प्यायला जावं, त्यांना पाहावं की त्यांचे व्यवस्थित आंघोळ झालेली आहे, त्यांची 2 वेळा वगैरे, कपडे साफ घातलेले आहेत, तर त्याने हीट वेव्हपासून त्यांना वाचवू शकतो आपण. आता वयोवृद्ध 65 वर्षावरील व्यक्तीची ह्याच्या उलट आहे की त्यांची इम्युनिटी कमी झालेली असते, हो, प्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली असते आणि त्यामुळे त्यांना उष्माघाताचा त्रास जाणवण्याची शक्यता भरपूर असते. आता इथे वय असतं आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला कोमॉर्बिडिटीज असतील, जर डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, किडनी डिसीज असेल, हार्ट डिसीज असेल, कॅन्सरस कंडिशन असतील, तर तुम्हाला खूप मोठ्या त्रासाला समोर जायची शक्यता असते. कारण हे सगळं रिलेटेड व्हॉल्यूमवरती असतं तुमच्या शरीराच्या. जर तुमच्या शरीराचं पाणी डिप्लेट झालं तर हा आजार बळावण्याची शक्यता असते आणि तुम्ही कुठल्या तरी लक्षणाला बळी पडण्याची शक्यता असते की जिथे तुम्हाला थकवा येऊ शकतो, चक्कर येऊ शकते, गोंधळ येऊ शकतो, डेलिरियम ज्याला म्हणतात, हॅल्युसिनेशन म्हणतात, वेगवेगळे आवाज येऊ शकतात,
गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, भास होण्याची परिस्थिती निर्माण होते. बरोबर की नाही. तर ह्या गोष्टी वयोवृद्ध व्यक्तींना भरपूर होऊ शकतात ह्या उष्माघातामुळे. आणखीन त्याचबरोबर उष्माघात हा स्त्रियांना की पुरुषांना, तर स्त्रिया आपण पाहतो की शक्यतो पूर्वी घरीच काम करायच्या जास्त, आता स्त्रिया पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती जास्त काही बोलता येणार नाही. पण तरीही आज जे श्रमाची कामं आहेत ती पुरुषच करतात. ते म्हणजे जे ज्याला शारीरिक श्रम म्हणतात, मुली काम करतात, मुली ॲथलेटिक्स आहेत, मुलीही पोलीस डिपार्टमेंट आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, त्या नाही होतो. पण त्यांना पूर्वी पुरुषांना जास्त आजार व्हायचा, पण आता मला वाटतं दोघांनाही बरोबरीने आजार होण्याची शक्यता असते. हीट स्ट्रोकचा सामना करावा लागतो आणि काळजी त्यांनी दोघांनी त्याची घ्यायचीच आहे की कसं घ्यायचं आहे ते आपल्याला. आपला जर तुमचा जर आजार सांभाळात, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसिजेस, किडनी डिसिजेस, कॅन्सर डिसिजेस, तुमचा जर आजार व्यवस्थित सांभाळात, उन्हात न जाता सकाळी तुमची कामं सगळे 8 ते 11 पर्यंत उरकून घ्या, नंतर 4 ते नंतर करा. 11:30 ते 4 वाजेपर्यंत भयंकर कडाक्याचं ऊन असतं, 3:30 पर्यंत. तेवढी जर वेळ टाळली तर तुम्हाला उष्माघाताच्या आजारापासून बऱ्याच प्रमाणात सुटका मिळेल. फारच छान. डॉक्टर पाचणेकर, आम्हाला हे पण सांगा की आहाराविषयी मार्गदर्शन द्या, म्हणजे काय उन्हाळ्यात खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. मला वाटतं उन्हाळ्यात आहे ना आपण आहे ना उपयुक्त भाज्या ज्या आपण म्हणतो की दुधी, पडवळ, आपला शिराळी, भोपळा आणि कडधान्य याचं जर योग्य प्रमाणात सेवन केलं तर जेवण पचायला पण हलकं होतं आणि पहिली गोष्ट उन्हाळ्यामध्ये भूक लागत नाही. उन्हाळ्यामध्ये भुकाग्नी मंदावलेला असतो, त्याला आपल्याला सारखं पाणी प्यायची इच्छा होत असते वगैरे, आणि घाम येत असल्यामुळे चिडचिडेपणा, नैराश्य, वैताग आलेला असतो आणि त्यामुळे ते जेवण नको रे बाबा असा प्रकार व्हायला लागतो. मग अशा वेळेला तुम्ही जे साधी फळं भाज्या आहेत की दुधी, शिराळी, भोपळा, सुरण, कडधान्य त्याचा वापर करा. पण फळं असलेली, पाणी असलेली फळं भरपूर प्रमाणात खा. उदाहरणार्थ कलिंगड, पपया, टरबूज, काकड्या, ह्या गोष्टी जर तुम्ही भरपूर प्रमाणात घेतल्यात ना, तुमच्या शरीरात पाणी जातं, तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतात, आरोग्यही उत्तम राहतं. आणि त्यावर आपलं बाहेरचं जे एरिडेड ड्रिंक्स पिण्यापेक्षा डर के आगे जीते आहे, त्याच्यापेक्षा आमच्या घरातच जे साधं आहे सामान की ताक आहे, कोकम आहे, नारळ पाणी आहे, लिंबू सरबत आहे. लिंबू सरबत तर सगळ्यात उत्तम, बेस्ट एकदम. ते तुमचं सगळं व्हिटॅमिन सी पण देतं तुम्हाला आणि तुम्हाला सगळं संत्री, मोसंबी याच्यापासून जे मिळणार आहे ते सगळं काय मिळतं तुम्हाला एकदम. फारच छान. डॉक्टर साहेब, आम्हाला उन्हाळ्यात कुठला व्यायाम करावा की नाही हे देखील सांगा. उन्हाळ्यात मला वाटतं जसं आपल्याला भूक लागते, आपण जेवतो, आपण झोपतो, त्याप्रमाणे शरीराला व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते. जर तुम्ही व्यवस्थित व्यायाम केला तर तुमचं शरीर आयुष्यभर सुदृढ राहू शकतं. जर व्यायाम नाही केला तर 40च्या नंतर वजन वाढायला सुरुवात होते. वजन वाढल्यामुळे तुम्हाला डायबिटीज लागतो. डायबिटीज लागल्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर होतं. ब्लड प्रेशर झाल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तुम्हाला लकवा येण्याची शक्यता असते. म्हणजे सिलसिला ए प्यार का हे चालू होतं. तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही वजन नियंत्रित कंट्रोलमध्ये ठेवलात, व्यायाम केलात, व्यायाम म्हणजे आपला साधा हो, तुम्ही चाला, तुम्ही सायकलिंगला जा, तुम्ही स्विमिंग करायचं स्विमिंग करा, साधे घरातल्या घरात घरगुती सूर्यनमस्कार मारा, योगासनं करा. जर तुम्हाला ॲक्टिव्ह स्पोर्ट आवडतं, झुंबा, एरोबिक वगैरे, त्याला जा, पण ते इंडोर करा. पण त्याचप्रमाणे जर तुम्ही आपलं हे केलं स्विमिंग वगैरे केलं सगळ्यात उत्तम, जेणेकरून तुम्हाला आउटडोर स्पोर्ट्स खेळू 11 ते 4, 3:30 पर्यंत खेळू नका, जिथे तुम्हाला भयंकर शारीरिक श्रमाची आवश्यकता असते, जिथे तुम्ही कोलॅप्स होऊ शकता, पडू शकता, तुमच्या शरीरावरती, मनावरती, आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. तर ते शक्यतो उन्हात टाळा. डॉक्टर, आणि जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार तुम्ही? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची या वर्षाची स्लोगन आहे मा हेल्थ माय राईट, म्हणजे माझं शरीर माझा हक्क. तर जर तुमचे आहार, विहार, विचार जर सुंदर असतील तर तुम्ही सुदृढ राहाल,
त्याचप्रमाणे एकमेकांना मदत करा, एकमेकांबरोबर चाला, बोला, आनंद घ्या आणि जीवन उपयुक्त करा. फारच छान. थँक्यू व्हेरी मच. फारच छान डॉक्टर पाचणेकर, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात, आम्हाला छान मार्गदर्शन दिलं. त्यासाठी दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी आहे त्यातर्फे, आमची जी आरोग्य संपदाची जो संघ आहे, टीम आहे, त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी पुढील भागात आम्ही एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत. आपल्या लाडक्या कार्यक्रमात आज इथेच रामकृष्ण हरी म्हणूया आणि इथेच थांबूया. तर पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार.